ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललोय, कुठं चाललोय, काय चाललोय. म्हणले काही काळजी करू नका. माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत, आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यामुळे तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत. त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा सगळेजण धाकधूकच करत होते. माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते. मला म्हणले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हणलं बरं बाबा, बरं झालं जमीन दिसायला लागली. ढगात हेलिकॉप्टर, हा घड्याळाचं बटन दाब की लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी. मित्रांनो, क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सीएम से पद की शपथ लेंगे? अरे भैया अभी तो कहा, देवेंद्र जी ने भी कहा, मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा, अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा. मैं तो लेने वाला हूँ. कसलं काम होतं त्याचं? नोंदणीचं 7/12 नोंदणीचं झालं. तिथला तहसीलदार नाही, तलाठी का कोण 15,000 हजार रुपये मागतोय. त्याला आता बोलवलंय 5 वाजता तिथं राठोड, तिथं तुम्ही पण या, त्याचा बंदोबस्तच करतो. म्हणजे मी जीव तोडून काम करतोय. ह्या बघ उठलाच लगेच बटन दाबायला. आता ब्रेकिंग न्यूज नको दाखवायला. अजित पवार असं म्हणला, याला तुझा धंदा चालायचा ना आमची वाट लागायची. हा माझ्या ते लक्षात आलंय, कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तसं तसं मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय, कारण लाईट नसल्यावर काय काम आहे असतो. तर मित्रांनो, तुम्ही म्हणाला अजित पवार आज दिवसाच टाकून आले काय, पाणी आहे का पहिलं काय महिन्यावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी हा बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता, काय मुद्दा का तिथं अवघडच झालं. त्या काळामध्ये इथं कुत्री असतात ना, कुत्री भटकी, त्याची नसबंदी, भटक्या कुत्र्यांची नसबंदीचा कार्यक्रम हातात घेतला आणि त्याच्यात पैसा खाल्ला. यार शाळे इतक्या खालच्या पातळीवर जातात. नसबंदीत भ्रष्टाचार कुत्र्यांच्या, ती कुत्री काय म्हणत असत, अरे लात मारेल तिथं पाणी काढण्याची धमक नेतृत्वामध्ये असावी लागते. नुसता नट्टापट्टा करून चालत नाही. लाडक्या बहिणींना तुम्हाला बोलत नाही, तुम्ही तसं केल्यावर जास्त छान दिसतात. त्याच्यामध्ये तुमचं मातृत्व, तुमचं कर्तृत्व, तुमचं स्त्रीत्व हे सगळं ते शोभून दिसतं आणि त्याचा रास्त अभिमान आम्हाला आहे. म्हणूनच ते कोल्हापूरला गेलो होतो, त्या प्रदर्शनामध्ये रेडा, म्हशीचा रेडा केवढाचा 12 कोटीचा. दिवसा ढवळ्या सांगतोय, दुपारी तुम्हाला म्हणाला आज काय टाकून आलाय का काय कुणाला, की याला 15 किलो रोज सफरचंद लागते. सफरचंद 6 ते 8 डझन केळी आणि खुराक 20 लिटर दूध. म्हणजे त्याची आई त्या रेड्याची 30 लिटर दूध देणार होती. फार देखणा रेडा, म्हणजे रेडा देखणा असू शकतो बरं का.
एकदम असं घोडं देखणं असतं तसं काय देखणी असती, माणसंही देखणी असतात. जी आता पैदास आपल्याला तशी वाढवली पाहिजे. कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं, राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. काय काय हात देताना मुके पण घ्यायचे, किस घ्यायची. आईला म्हणलं बायकोनी एवढे किस घेतले ना, एवढे किस चाल. तुम्हाला जोगेश्वरी मिसळचा टेस्ट कसा वाटला? बघ नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, काही वाटत नाही, सहज बोलून जातात. खराडवाडीमध्ये कॉलेज काढा. खराडवाडी किती, कॉलेजला मुलं लागणार किती, आणणार कुठनं? मी म्हणलं कुठनं आणायची? तुम्हीच आणायची. म्हणलं ज्याच्या भावाचं लग्न एका व्यक्तीबरोबर महिलेबरोबर झालं होतं, त्यांचा संसार चाललेला होता, ती प्रेग्नंट होती. परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर प्रेम झालं. अगोदरच होतं आणि ती त्रास वारंवार देत होत्या. ती त्याला सोडून दे नाही तर मार, असा प्रकार होतो. बाबा पहिलं तिच्यावर प्रेम होत होतं, मग ती अशी काय नाही लग्न केलं? तिचं लग्न झालं. तिचंही लग्न झालंय, तिलाही नवरा आहे. इथं पोलीस खात्याचं कोण करू? सवयी चांगल्या लावा. नाहीतर मी मागापासून बघतोय, मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही अशा चेकाळलाय, तुमचे नेते उठले की वो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही? परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली. आपण जरा आत्मचिंतन. काळामध्ये सगळंच पटांगण असायचं, कुठेही गोट्या खेळायचे, कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायच्या गोट्या माहिती नाही. टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत, माझ्या पेटाचं संगोपी झालेली खऱ्याची दुनियाच राहिली नाही. बरं मी बोललो की बघा अजित पवार कसा बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोलतो, मला तर काही कळत नाही. फार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की आरसा असायला होता, म्हणजे मी मतदार की काय. आता तिथला मगरपट्ट्यात येणारा पूल, तो तर पूल असा का केलेला आहे की भारतात असा पूल बघायला मिळणार नाही. भारतात इकडनं माणसाने यायचं, इकडनं यायचं, कुणी कुठं जायचं काय. सन्माननीय सदस्यांनो, माझ्या चांगलं आहे, नीटनेटकं आहे आणि इतर पुढाऱ्यांची शरं बघा. ठीक आहे, लव यू टू त्यामध्ये मी तसं बोललो ती माझी चूक होती. मी असं भिकार कुणाला म्हणायचं कारण नव्हतं. मी फार तर बकाल म्हणलं असतं तर मावशी चाललं असतं, पण मी ते बोललो नाही, मी माघार घेतली. अजित पवारनी आखलेला दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला यायचा. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल, नाही असं नाही. जसं ममता बॅनर्जी तिथं झाल्या आणि हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही ते दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. फलटण ठीक आहे घेतलंय बाबा. आता मी तिथल्याही बस स्थानकाचं बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं.
मग मी पण दाखवतो हे मला मत कमी. अरे काय दादा, आम्ही सर्व इथे आले, तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. दादा, हे निवडणुकीच्या काळात सर्व भांडत आहे, हे आपल्याला कसं वाटतंय दादा? हे चांगलं नाही वाटत. पुन्हा सांगतो, मी शब्दाचा पक्का आहे. मी शब्द फिरवत नाही. मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं की राजेश विटेकरला उमेदवारी द्यायची, परंतु काही कारणानिमित्तानं आम्हाला युतीमध्ये त्याला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा तिथं आपण महादेव जानकरांना देऊ, कारण तोही समाज आपलाच आहे. आपल्याला भेदभाव करून चालत नाही. सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारा, आणि त्या पद्धतीनं राजेशला थांबवलं. पण त्याला सांगितलं, तू थांबला ना, तुला मी आमदार करेन. करून दाखवलं की नाही आमदार? करून दाखवलं की नाही? त्याच्यानंतर त्याचा राजीनामा घेतला. मला अजून एक आमदार करायची संधी मिळाली. विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक आमदार नाहीये. मी इद्रिस नायकवाडीला आमदार केलं. जाऊन विचारा इद्रिस नायकवाडीला. नासाला गेलीत अमेरिकेला. नासा, त्यांचे आई वडील तर एवढे खुश झाले, कधी जाऊ शकले नसते. हे बघा, एवढे सगळे सांगायचं. चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार? हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. आमदारांना घेऊन जातात, नगरसेवकांना घेऊन जातात, आणि तुम्ही पुण्यातल्या ग्रामीण भागातील लहान मुलांना थेट अमेरिकेत घेऊन गेलात, तेही नासा विजिटला. हे कसं काय? बेटा, काय झालंय, हुशार मुलं, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारी आणि गोरगरिबांची ती मुलं काही परदेशामध्ये जाऊ शकत नाही, कारण लोकांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या आई वडिलांची नसते. ह्या मुलांना जर लहानपणी त्यांचे जे बुद्धिमान आहेत त्यांचं सिलेक्शन आम्ही करतो आणि त्यांना पाठवतो. आता 25ची बॅच आपण पाठवलेली आहे आणि त्यांना तिथं गेल्यानंतर एक कॉन्फिडन्स त्यांना येतो. तो येण्याच्या करता आपण ते पाठवलं. फार्मर्सच्या मुलांना बारामती येथील पेट्रोल पंपाची उधारी 2 कोटी झाली. 2 कोटी झाली. तू कशाला उधार देतो? मी तुला जेलमध्ये टाकलं. मी तुला सांगतोय, विश्वासने सांगितलं किंवा कोणी सांगितलं तर द्यायचं नाही. विश्वासने सांगितलं किंवा कोणी चेअरमन असेल, हे काय चाललंय बावटपणा? 1.5 कोटी कुणाला दिलं डिझेल पेट्रोल? हा हा कोण वीज जरा आला येडी का काय रे? म्हणजे मी वरनं पैसे आणायचे नाही, नालायकांनी असं 1.5 कोटीचं डिझेल पेट्रोल उधारीवर द्यायचं. तुमच्या काय बापाचे? कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक. मी तर मला शाल घातली ना, त्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या, त्याच्यातला कागद तसाच. हार आणला ना, ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो. मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही. दादा राहू द्या, दादा राहू द्या. मग तुला मी उचलेपर्यंत कळलं नाही तर तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती? नका ना आणू, शाली आणू नका, टोप्या घालू नका, मला त्याच्यामध्ये हार घालू नका. येऊन नुसता नमस्कार करा, तो मला प्रेमाचा वाटेल. पण भला मोठा हार, जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते. यायला काहीतरी याने कुठंतरी मारली. काय मारली ती बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळे ते हाराचा बोजा आहे आता आपल्या मानगुटावर. सुरती चिन्ह काही देऊ नका. कर्म धर्म संयोगाने, आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या.